कळता यायला. देवाला काय तुम्हाला सांगतो असतो, आईला मूल लागत असतं, मुलाला आई लागत असते. तसं देवाला भक्त लागत असतो. भक्ताला कोण पाहिजे असतो? देव पाहिजे असतो. आणि देवाला कोण पाहिजे असतो? भक्त पाहिजे असतो, नाही का? आणि म्हणून देवाला खूप, ह्या देवाला जर आनंद होत असेल, कशाचा आनंद होतो? तर ते आपाशी पांडवा मी हरपलो गिवसावा, जिथं नाम राम, जिथं नाम बरोबर कृती माझी कृष्ण, म्हणून तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जिथं नाम घोष बरोबर करते ते माझी. मग देव म्हणतात मला काय आवडतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा आनंद कोटी ब्रह्मांड नायक, त्याच्यासारखा त्रिभुवनात कोणी नाही, त्याच्यासारखं सामर्थ्य कोणाचं नाही, त्याच्यासारखं ऐश्वर कोणाचं नाही, त्याच्यासारखी श्रीमंती तोच, त्याच्यासारखी शक्ती त्याच्यातच, नाही का? आणि म्हणून त्याची बरोबरी करणारा त्रिभुवनात कोणीच नाही. सगळ्या जगाचा नाश होतो पण त्याचा नाश होतो. सगळ्या जगाला तो काय करतो? तर आनंद पुरवतो. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, किंवा तुझी आसक्तीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. चांगलं औषध जरी मिळालं तर माणूस काय होतो? त्याचा आजार बरा होतो. चांगलं औषध जर मिळालं, चांगलं जर आयुष्यात घडलं तर माणसाला आनंद होतो. तसं आपल्याला कळलं पाहिजे ह्या जगामध्ये अत्यंत चांगलं काय, चांगलं काय. तर देवा इतकं चांगलं, खरोखर जगा इतकं देवा इतकं चांगलं काही नाही, काहीच नाही. आणि म्हणून तुझ्या आसक्तीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. समर्थ येतो, ऐका यशश्री अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. साधू संतांनी काय केलं तर त्याच्या भगवंताच्या काय झालं, भगवंतासाठी त्यांनी आपलं आयुष्य घातलं. साधू संतांनी काय केलं? आयुष्य घातलं. का बरं? आणि म्हणून बऱ्याच लोकांना श्रद्धा असते पण परमार्थ कसा करावा कळत नाही, नाही का? आणि म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळ. आणि म्हणून जो तर काय म्हटलेलं आहे पाहू, तर नित्य नाम घोष तयाची मंदिरी, नाही का? पुढं काय, तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र, वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाय नाश कायचा. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र. अहो म्हणजे कसं आहे, तीच काशी, तीच पुरी, तेच तीर्थक्षेत्र. कुठं? ज्याचं नामस्मरण चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तन, प्रवचन, अभ्यास या अतिशय अलीकडच्या गोष्टी आहेत. मोठमोठे श्रीमंत आहेत, कोण त्यांना विचारतो? मोठमोठे विद्वान आहेत, त्यांना कोण विचारतो? या ज्ञानाला सुद्धा कोण विचारतो? काय सांगितलं? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. रांडेविने जे बी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. आणि म्हणून गवळणींनी काय केलं? त्यांचं ज्ञान नव्हतं अशातलं भाग नाही. ज्ञानाशिवाय माणसाची प्रवृत्ती परमात्म्याकडे होत नाही. अंतःकरण शुद्धीशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय परमात्म्याची आपली बुद्धिवृत्ती प्रवृत्ती त्या परमात्म्याकडे होत नाही, नाही का? आणि म्हणून कोटी जन्माचं सार्थक, जन्म आलो त्याची आज फळ झाली साची. तुम्ही सांभाळले संती कुणामुळे झाले? हे संतांची कृपा पाठीशी असल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. मी तुम्हाला सांगतो, संतांची कृपा पाठीशी असल्याशिवाय. लहान मुलगे, तानं मुलगं, आई कशी असू द्या, मूर्ख असू द्या, बावळट असू द्या, काळीगोरी असू द्या, आंधळी पांगळी असू द्या, परंतु लहान मूल जगते ते आईमुळे जगतं. भक्त जगतो देवामुळे जगतो, आणि शिष्य जगतो तो श्री गुरूंच्यामुळे जगतो, नाही का? त्याचं जीवन परिपूर्ण होतं.
कोटी जन्म सफल होतात, परंतु काय म्हटलेलं आहे, 60वेला हरी. हे चिंतन 60 धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, हृदय बंदी खाना केला नाथ विठ्ठल कोंडीला. जनाबाईनं काय केलं, मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले आणि प्रपंच असताना मन नाही गोविले. हे आपण कशा करता सांगायचे, लोकांना भक्ती मार्गाला लावायचे. एक तर जग असं आहे, विषय विषयांचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय गोडू जीवाशी झाला. परमात्मा सहसा कोणाला आवडत नाही, वाचन कोणाला आवडत नाही, चिंतन कोणाला आवडत नाही, नाही का, ध्यानधारणा कोणाला आवडत नाही, आणि एकाग्र चित्त होत नाही. बरं का, एकाग्र चित्त होणं शक्य नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, ज्याला आपण म्हणतो अहंकार, अहंकार कशाने जातो, नामस्मरणाने जातो, चिंतनाने जातो, प्रेमाने जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं श्री गुरु सेवेने अहंकार जातो. नाही का, आपोआप तसा तो जात नाही, तो फार चिवट असतो. नाही का, आणि सद्गुरू कृपेने, सद्गुरू सेवेने तो अहंकार जातो. माणसाच्या जीवनामध्ये आयुष्याचं सोनं होतं त्याचं, खरोखर त्याचं सोनं होतं. आणि म्हणूनच पिकलिया सिंध कडूपण गेली, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय सांगतात, ते फळ कसं होतं, कडू होतं, कडू होतं, काही कामाचं होतं, पण तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध तो देव कोणाचंच वाईट करत नाही, परम कल्याण करतो तो देवाचं. म्हणून काही नको माझ्यासाठी निळामणी जगजे, तो काय करतो, सगळं काही टाकून देतो. सकाळी मला सांगतो, सहज भावना सांगितलं. म्हणून जिथं शास्त्र ज्ञान, ज्ञान जेव्हा निमतं, ज्ञान जेव्हा संपतं, तेव्हा मनुष्य ब्रह्म काय आहे. ज्ञान गिळून गावा गोविंद, ज्ञान जेव्हा संपतं, शास्त्रही जेव्हा संपतं, अहंकारही जेव्हा संपतो, आणि मी जेव्हा संपतो, जगत जेव्हा संपतं, तेव्हा तो काय होतो, साक्षात परब्रह्म होऊन जातो. आताही तो परब्रह्म आहे, परंतु हेच आडवं आलं. म्हणून तर लोकवासना, शास्त्रवासना आणि देहवासना ह्या वासना सांगितलेल्या आहे. यांच्या पलीकडे जायचं. याच्याकरता आपल्याला काय पाहिजे, मला देवच पाहिजे, मला काय पाहिजे, देवच पाहिजे. याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि म्हणून काय होतं, नकशिकांत तुका म्हणे देह भरी लागतो, नकशिकांत तो परमात्मा देहामध्ये भरला, रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो परमात्मा भरला, देहाच्या कणा कणामध्ये परमात्मा भरला, आणि सगळं आयुष्य काय झालं, परमात्मामय झालं. ही शहाण्या माणसाची लक्षणे, ही विचारवंतांची लक्षणं आहेत. आणि म्हणून आधी तुम्ही विचार करा, तुम्हाला देव पाहिजे का जग पाहिजे, तुम्हाला देव पाहिजे, तुम्हाला देव पाहिजे का मोठेपण पाहिजे, आयुष्याचं सार्थक करायचं का आयुष्याची वाट लावायची, आधी ठरवा. आयुष्य एवढं नाही आपल्याला, कधी ते पण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. वारे सावध, घाट सुरू होत आहे, घाट, आपला प्रवास सध्या घाटातून चाललेला आहे. नाही का, घाटातून बडा बिकट यमक घाट, गुरु बिन कौन बतावे बाट. नाही का, म्हणून कसं आहे, आपल्याला असा हा प्रवास, अवघड प्रवास आहे, हा अवघड प्रवास आहे. नाही का, परंतु देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ. हृदय तुझे मंगल नाम, काय वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित, आपलं अंतःकरण प्रेमानं भरून जावं. ज्ञानाचा संचार झाला का प्रेम नष्ट होतं, आणि ते प्रेम अंतःकरणात प्रगट झालं की मग काय होतं, की मग ज्ञान काय,
सामर्थ्य काय, ऐश्वर्य काय, सगळ्या गोष्टी काय होतात, प्रगट होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझ. नाही का, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, आणि मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझ. आणि म्हणून पहा, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझ. तर याकरता काय करायचं आहे आपण, मग सांगितलं नित्य नेम नामी. परमार्थ कसा करावा माहीत नाही आपला, समजा नाही कळू द्या परमार्थ, परंतु तुम्ही आणि तुका म्हणे भोळान जुंकू जाणे कळी काळा. आपल्याला म्हणून पहा काय म्हटलंय, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे महापातिकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्री. किंवा सांगितलेलं आहे, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. नाही का, आणि म्हणून पतित, जो पतित होऊन देवाकडे जातो, अहंकार टाकून देवाकडे जातो, प्रेमाने देवाकडे जातो, व्याकुळ होऊन देवाकडे जातो, तसा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ. आणि म्हणून लाज भय शंका दुरविला मान, न कळे साधन या. या लाज भय आणि शंका, दुराविला मान, न कळे साधन या. म्हणून इच्छा कशाची करावी, तर देवाची इच्छा करावी. देवाचं नामस्मरणानं, देवाच्या चिंतनानं असा विचार करावा. सत्संग कशा करताय, चित्तातून जग जावं, चित्तातून इच्छा वासना जाव्यात. नाही का, चित्तातून अहंकार जावा, आणि चित्तामध्ये तो भगवंत प्रगट व्हावा. नाही का, आणि म्हणून काय हे साठविला दाता त्रैलोक्याच. एवढंसं टिचभर अंतःकरण, टिचभर अंतःकरण, परंतु त्रैलोक्यात मावणार नाही अशा प्रकारचा परमात्मा काय काय त्यांनी हृदयात साठवला. का साठवला, का साठवता आला, हृदय मोकळं होतं, अंतःकरण मोकळं होतं. नाही का, अंतःकरण मोकळं होतं. आणि ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. मिठी मिठी कोणी कोणाला मारू शकत नाही. राजाला जर आलिंगन द्यायचं असेल तर तिथं राणीच पाहिजे. नाही का, राणीचाच अधिकार आहे राजाला आलिंगन द्यायचा. राणीला आलिंगन द्यायचा अधिकार फक्त राजाला आहे. देवाला आलिंगन द्यायचा फक्त अधिकार भक्ताला आहे. नाही का, श्रीमंताच्या जवळ जायचं, मांडीला मांडी लावून बसायचा अधिकार तुम कोणाचाही नाही, श्रीमंताचाच आहे. तसं देवाकडे जाण्याचा अधिकार कोणाचा आहे, देवाकडे जाण्याचा अधिकार फक्त भक्ताचा आहे. बरं का, भक्त म्हणजे साधा नाही. नाही का, भक्त म्हणजे साधा नाही. भक्ताची बरोबरी आजच टाकले हरी विजय. नाही का, आणि भक्त विजय आणि पांडव प्रताप. भक्त विजय सांगितला, भक्त विजय म्हणजे भक्ताचा पराभव या जगामध्ये होऊ शकत नाही, कोणीही करू शकत नाही. जितने तारे गगन में उतने भी वैरी होय, जितने तारे गगन में उतने भी वैरी होय, कृपा भई रघुनाथ की तो बालन बाका. समर्थाची आ सेवका वक्र पाही, ऐसा सर्व भूमंडळी कोण आहे. नाही का, आणि म्हणून त्याच्यासारखा भाग्यवंत आपल्याला कळत नाही. परमार्थाचं सामर्थ्य, परमार्थाचा, देवाचं नाम काय साधं आहे का, देवाचं नाम साधं आहे, परंतु प्रेमानं देवाच्या नामाची किंमत कळावी. आपण तुम्हाला संगीतानं दृष्टांत सांगितलं, हातामध्ये दगड होता पण दगडाची किंमत माहीत नव्हती. दगडाची किंमत, जो दगड तो फुकट द्यायला कोणाला तयार होता, रुपयाला 2 रुपयाला द्यायला तयार होता, त्याची किंमत बोलता बोलता 100 झाली, 500 झाली, 1000 झाली, लाख झाली, 10 लाख झाली, 50 लाख झाली. काय त्याची किंमत. तसं नामाची किंमत कोणी करू शकत नाही.
नामाची किंमत. आणि म्हणून याच्या आड काय येतो? स्वार्थ, अहंकार. आणि म्हणून तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर भीती. सगळं आपलं बाहेर काढायचं आहे. सगळं पहिला भाडे करून सोडून गेला, दुसरा भाडे करून आला, त्याला सगळं काय करून द्यावं लागतं? खाली करून द्यावं लागतं. घर त्याला मोकळं द्यावं लागतं. आपल्या घरातले काही कणगी बिनगी काही जुन्या काही वस्तू ठेवता येत नाही, तो भाडे देतोय, त्याला काय करावं लागतं? घर खाली करून द्यावं लागतं. आणि म्हणून मग सांगितलं, पिकलिया सेंद कडूपण गेले. तो मनुष्य काय होतो? मनुष्य राहत नाही. नामस्मरण करता करता, देवाचं भजन करता करता मनुष्य काय होतो? तर देव होतो. देव पाहयासी गेलो, तिथे देवच होऊन गेलो, नाही का? मग तिथं अंधार दुःख राहील कसं? जन्ममरण सुद्धा राहत नाही, दुःख सुद्धा राहत नाही, नाही का? म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदसा निमाली दारिद्र्याची. हरी कृपा होता भक्ता नित्य नाचती स्वानंदे हरिरंगी. असं भाग्यवंत कोण आहे जगामध्ये? म्हणून अनेक नका पडू गाबळाची बरी. ठाईवरी पांडवा पदार्थ जाती आगवा, विटवी तो व्हावा वैराग्य लाभू. तुम्हाला इच्छाच करायची झाली, विचार काय करावा? ते वैराग्य मला कधी प्राप्त होईल? तो विवेक कधी मला प्राप्त होईल? अखंड चिंतन माझ्याकडून कधी घडेल? आणि म्हणून पहा, मला सांगितलं, या भक्तीच्या ज्ञानाच्या आड येतो तो कोण येतो? अहंकार. आणि अहंकाराचा मोठा भाऊ आहे मूर्खपणा. मूर्खपणा हा अहंकाराचा मोठा भाऊ आहे. आणि मोठा भाऊ जन्माला आला का तिथं धाकटा जन्माला येतो. मूर्खपणा आधी निर्माण होतो आणि मग तिथं काय होतो? अहंकार निर्माण होतो. आणि म्हणून की जिथं मूर्खपणा आहे तिथंच अहंकार वास्तव्य करतो. जिथं अहंकार वास्तव्य करायचं असेल तर तो पाहतो, आधी जागा पाहतो. डुक्कर आपली जागा कुठे शोधतं? कुत्रा आपली जागा कुठे शोधतं? मग अहंकार आपली जागा कुठे शोधतो? जिथं मूर्खपणा आहे, नाही का? पुष्कळ ज्ञानाचा किती अभ्यास केला, चित्ती अहंते ठाऊ, जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, कोटी जन्म जाओ परी न पवी माते. कोट्यवधी जन्म घ्या, सगळ्या शास्त्रांचा अध्ययन करा, सगळ्या शास्त्रांचा अध्ययन करा, तरी ते ईश्वराची प्राप्ती नाही. आणि म्हणून ते ज्ञान देवाकडं, आपल्याला ज्ञान देवाकडे घेऊन जातं, शास्त्र देवाकडे घेऊन जातो. आणि ते देवाजवळ गेलं का शास्त्र सुद्धा अंतर्धान पावतं, ज्ञान सुद्धा अंतर्धान पावतं, नाही का? त्या ऐश्वर्यापुढं जसं सूर्य उगवला का दिवा काय होतो? निष्प्रभ होतो, नाही का? मग तशाच प्रकारे कसं आहे, तुम्ही खूप भाग्याचे आहात. अशा संतांची गाठ पडणं, असा सत्संग प्राप्त होणं, अशा प्रकारचं श्रवण घडणं आणि असं अगाध ज्ञानाचं चिंतन घडणं, हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आपल्याला काय आहे? दररोज हा काय आहे? भक्तीचा मळा हा फुललेला आहे. आणि इथं सगळं काय आहे? आणि म्हणून इथं सगळी फुलझाडं आहेत, नाही का? कांदा मळा, भाजी आहे, सगळी फुलझाडं आहे, हिरवगार अशा प्रकारचा मळा फुललेला आहे. पाणी झुळझुळ तिथं वाहत आहे. पशुपक्षींचं तिथं वास्तव्य आहे. पक्ष्यांचं रुदन चालू आहे. आनंदचे वारे तिथं वाहतात, म्हणजे भक्तीचा मळा आहे. आणि म्हणून जो भक्ती करतो, चिंता आणि भक्ती कधी एकत्र येऊ शकत नाही, कधी एकत्र येऊ शकत नाही. भाऊंनी प्रमाण सांगितलं, जैशी, खूप महत्वाचं, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहि संचिताची. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे फळ संचिताची. आणि म्हणून काय सांगितलं? जैशी, याला अर्थ आहे फार. गरिबी आली ती मनावर घेऊ नका, श्रीमंती आली मानू नका, आजार आले मानू नका, संकट आली मानू नका, जगाने डोक्यावर घेतलं मानू नका, दूर जा त्याच्यापासून, दूर जा. मग कसं आहे?
जेव्हा म्हणून कुंतीनं काय मागितलं, कुंतीनं दुःख मागितलं, कुंतीनं दुःख मागितलं. सुखमे समीरण सब करे, दुःखमे करी न कोई, दुःखमे समीरण कोई करे, तो दुःख काय का होय. म्हणून दुःख का होतं, जेव्हा नामस्मरणाचा विसर पडणं हाच मृत्यू आहे. चुकीचं पाऊल पडणं, त्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरणं, सगळ्या फायली डिलीट होतात. आपल्या बुद्धीमध्ये चुकीचा विचार शिरला की सगळं शास्त्र, सगळं ज्ञान, सगळी ब्रह्मस्थिती वाट लावून टाकतो, चुकीचा विचार. आणि म्हणून कसं आहे, सावधान. कसं असावं, सावधान. नवतो सावध चित्त, तिने अंतरलो हित. वाया कोण जातं, परमार्थ न करणारे वाया जात नाहीत. परमार्थ न करणारे वाया जात नाहीत. वाया कोण जातात, परमार्थ करणारेच वाया जातात. नापास कोण होतात, शाळेत जाणारे नापास होतात, नाही का. घरी राहणारे नापास होत नाहीत, शाळेत जाणारे नापास होतात, नाही का. कोणता सडका कामाला असू द्या, कुठं खपतो, बाजारात गेला तर खपतो, घरामध्ये खपत नाही, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर जैशी स्थिती आहे. आणि म्हणून कशाच्याही नादी लागू नका. ज्याला का म्हणतो आपण, ज्याला निश्चय म्हणतो किंवा छंद म्हणतो, छंद. विचार करा, आपल्याला छंद लागला का, छंद आपल्याला लागला का, लागला नसला तर का लागला नाही. आपण चिंता करतो ते, अहो हे तो हा होता, काय नव्हतं त्याचं, पंढरपूरला गेला, पाय नव्हते. कुर्मदास पाय नव्हते, खरडत 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 पंढरपूरला निघाला, भक्तायशी जाणार, नाही का. आणि म्हणून तुम्ही देवासाठी आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता निवविता, येथे याची सत्ता काय आहे. आणि म्हणून अनेक नका पडू बाबळाची, नाही का. काय आहे, परमार्थ कसा करावा कळत नाही. कळला नाही तर काय करा, फक्त नियम करा, साधा सुद्धा नियम करा. रोज जमेल तेवढी ज्ञानेश्वरी वाचा, जमेल तेवढे ध्यान धारणा करा, येता जाता नामस्मरण करा. कोण्याही जीवाचा कोणी कोणाचा मत्सर करू नका, कोणी कोणाशी स्पर्धा करू नका, नाही का. कोणी कोणाशी बरोबरी करायला जाऊ नका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. हेरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपली आईशी, लावी मना पिसे गोविंदाची. काय करून घ्या, वेड लावून घ्या, भगवंताचं वेड लावून घ्या. आणि याच्याकरता जगाकडं पाहू नका. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर मग फेरा पडे. आणि म्हणून रोज काय करायचं, ज्ञानेश्वरी वाचली का आम्ही आज, मी आज ध्यानधारणा केली का, मी नामस्मरण करतो का, माझ्या हातून काही चूक घडली का, नाही का. घरी बसण्यापेक्षा संत संग करा. सांगितलं घरी बसून, आजच रेकॉर्ड आहे, घरी बसल्यावर काय होतं आणि सत्संगात गेल्यावर काय होतं, नाही का. आणि म्हणून सत्संग कसा असतो, आजचा सकाळचा प्रसंग कसा होता, कसं सकाळ हे कधी प्राप्त होईल का. हे हरी म्हणून सत्संगामध्ये काय होतं, पापाची काय होतं, पापाचे कळप नष्ट होतात. पापाचे कळप पळते पुढे, हे खोटे आहे का. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आपण किती गप्पा मारल्या, तुम्ही किती शास्त्रवर्णन करा, त्यानं पुण्य होत नाही. नामस्मरणाने पुण्य होत. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आली असं आणि आधी मग सांगितलं, हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ, तिने माया जाळ तुटे. करा रे बापानं साधन हरीचे,
जणी करणीचे करू नका, दुसरं काही उद्योग करू नका. करा रे बापांना साधणारी. आपण प्रापंचिक माणसं आहोत. कर्म करून आपल्याला काय करायचं? प्रपंच करून परमार्थ करायचा. आणि प्रपंच करून परमार्थ करता येतो हे साधू संतांनी दाखवलेलं आहे, नाही का. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे या दोन महात्म्यांनी काय केलं? आपल्या प्रपंचावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं, दियावर तुळशीपत्र ठेवलं, नाही का. आणि एवढं स्वतःही दुःख भोगलं, कुटुंबालाही त्यांनी काय केलं? उघड्यावर टाकलं. परंतु काय केलं? तर ह्या परमात्म्याची सेवा केली. ही मोक्षार्थ सिद्धी बाबांनी काय केलं? ही मोक्षार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती निघाला भक्तिपंथी जगात येतो, नाही का. साक्षात जसं तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे आपल्या बाबांनी सुद्धा खरोखर बाबा कमी नव्हते, बरं कमी नव्हते, परिपूर्ण, काहीच कमी नव्हतं, काहीच ऊन नव्हतं. उलट काय होतं? जास्तच होतं, कांकणभर पूर्वीच्या संतांच्या पेक्षा. मग मला नाही वाटत ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा बाबा कमी असतील, तुकाराम महाराजांच्या पेक्षा बाबा कमी असतील, नाही का. त्यांचं आणि म्हणून बाबांना जर ते बाबांनी काय सांगितलं, बाबा कसे जगले, बाबांनी कोणकोणतं चिंतन ज्ञान सांगितलं, विचार सांगितले, हे जर आठवले तर बाबांची किंमत कळते, बाबांची किंमत कळते. आणि ईश्वराच्या खूप मोठ्या कृपेनं बहु अवघड आहे संत विटी, परी जगजेठी करुणा केली, नाही का. आणि म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. देवाला तू आवडतो आपल्या घरामध्ये, म्हणून ताईचं भाग्य असू द्या, ताईचं भाग्य. आणि म्हणून कसं आहे? भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि म्हणून जिथं हरी कीर्तन होतं, हरी चिंतन होतं, भगवत चिंतन होतं, तिथं पुण्याच्या राशी तो पवित्र होतो. पंढरपूर कशामुळं तीर्थक्षेत्र झालं? भगवंतामुळं. आळंदी तीर्थक्षेत्र झालं, त्यानंतर देहू तीर्थक्षेत्र झालं. हे कुणामुळं झालं? संतांच्यामुळं तीर्थक्षेत्र झालं. आणि म्हणून हे सुद्धा कसं आहे? तर हे सुद्धा कसं आहे? तीर्थक्षेत्र आहे, नाही का. आणि म्हणून पहा, अशा संतांची गाठ पडली, नाही का, त्याला काही कमी नाही. आणि म्हणून चुकीचा विचार करायचा नाही. आणि म्हणून पहा, साधू संतांनी बोलिले वचन न मोडिते, आपल्या हिता जुवाशी जागत, धन्य माता पिता तयारी. आणि त्यांचं कसं आहे? बोलिले वचन न मोडिते. समर्थांनी काय सांगितलं? समर्थ आणि कल्याण, समर्थ आणि कल्याण. त्यानंतर एक नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी. आणि म्हणून आपल्या परमार्थ करायचा असेल, एकदा ड्रायव्हर गाडी चालवतो, मागं पाहून चालवतो का पुढं पाहून गाडी चालवतो? ड्रायव्हर गाडी मागं पाहून चालवतो का पुढं पाहून चालवतो? पुढं पाहतो, पुढं पाहतो. ड्रायव्हर मागं पाहून गाडी चालवतो, मागं पाहून मागून कोण येत आहे ते आपल्याला धडकतील का? आणि त्यांना एक रस्ता देण्यासाठी आणि आपल्याला ते धडकू नये आणि आपल्याला सुरक्षित जाण्यासाठी माग एक आरसा असतो आणि पुढे एक आरसा असतो. पुढे आरसा जाण्यासाठी आणि मागचा आरसा धोका टाळण्यासाठी, सुरक्षित प्रवास होण्यासाठी मागचा आरसा, नाही का. आणि म्हणून काय करायचं आहे? मागील परिहार पुढे नाही शिळ, साधी गोष्ट आहे. झाली या दर्शन एक वेळ. आणि म्हणून बहुविताविळ भक्ताची या काजा, होशी केशवराजा मायबा. आणि म्हणून भक्तानं मागतो भक्त, त्याच्यापेक्षा त्या अर्जुन म्हटला, देवा मला तुझं विश्वरूप मला दाखव, ज्या तू विभूती मला वर्णन केल्या तर त्यास या डोळ्यांनी पाहाव्यात अशी माझी इच्छा आहे, नाही का. हे तुझं रूप जे आहे, जे निर्गुण निराकार आनंदमय जे तुझं रूप आहे, ते ह्या कातड्याच्या डोळ्यांनी पाहावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून पहा, आता असा भक्त देव असा असतो ना, भक्ताची इच्छा त्याला सहनच होत नाही.
अर्जुनाच्या तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आधी देवानं विश्वरूप धारण केलं आणि देव म्हटले अर्जुना पहा, हे माझं विश्वरूप पहा, हे माझे हजारो तोंड पहा, माझे हजारो हात पहा, हे माझे प्रकाशमान तू डोळे पहा, हे सर्वत्र भरलेलं त्रैलोक्यात पसरलेलं हे माझं विश्वरूप पहा. परंतु अर्जुन ढीम होता. अर्जुन ढीम होता का? देव दाखवत होते पण त्याला दिसत नाही. देव दाखवत होते पण त्याला दिसत नव्हतं. आणि मग अर्जुनाची अडचण भगवंताच्या लक्षामध्ये आली, श्री गुरूंच्या लक्षामध्ये आली का याला आपण विश्वरूप दाखवतोय परंतु ते पाहण्याची दृष्टी आपण अजून याला दिली नाही आणि म्हणून याला दिसत नाही. आणि म्हणून तो ढीम होता. ढीम होता. भगवंत पुढं भरलेला आहे, गच्च भरलेला आहे, परंतु आपली बुद्धी ढीम आहे. का? आपला आनंद होत नाही. आनंद होत नाही. तू का म्हणे बाळ नाचे पुढे नाचे, आई पुढे आली की ते बाळ उड्या मारू लागतं. आणि मग बाळ तसा देव पुढे आला की तो भक्त उड्या मारू लागतो. नाचे गाई उडे आपले या छंदे, नाही का? त्या जटायू होता, आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होता. काय त्याचं भाग्य, काय त्याचं भाग्य. अंतकाळी, नाही का, अंतकाळी भगवंताचं दर्शन व्हावं, अंतकाळी भगवंताचं दर्शन व्हावं, यासारखं भाग्य कोणत्याही जगामध्ये, यासारखं भाग्य कोणते, नाही का? आणि जटायूच्या वाटेला ते भाग्य आलं. तो काय करत होता? श्रीराम श्रीराम श्रीराम. भगवान म्हणजे आयुष्याचे शेवटचे क्षण, मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीचे तो, नाही का? आणि म्हणून कसं आहे, श्रीराम अंतकाळी तिथं आले, त्याला शांती दिली. अंतकाळी भगवंताला साक्ष, भगवंतानं जटायूला भेट दिली. आणि जटायूला मला म्हटले, जटायू तुला मी आता तू माझ्यासाठी, अरे साक्षात एवढा जखमी झालास, छिन्न विछिन्न झाला, भयंकर वेदना तू सोसल्या आहेत, तर मी तुला काय करतो, तर तुला चांगलं पुनर्जीवन तुला देतो, दृष्टी तुला चांगली देतो. म्हटलं तेव्हा जटायू म्हणतो, हे भगवंता, ज्या डोळ्यांनी तुमचं दिव्य स्वरूप पाहिलं, दिव्य स्वरूप पाहिलं, ज्या डोळ्यांनी तुमचं डोळे भरून पाहिलं तुझे रूप, नाही का, म्हणजे हे जी प्रेमसुख देई देवा, कान भरून तू ऐकले तुझी कीर्ती, नाही का, हेच मला भाग्य देवा दे. देवा जो काय मागावं देवा, कान भरून मी तुझी कीर्ती ऐकते देवा, डोळे भरून मी तुझं रूप पाहिलं देवा देवा, आणि आयुष्यभर तुझ्या प्रेमाने चिंतनात माझं जाईल असं काहीतरी कर, नाही का? आणि म्हणून कसं आहे, तर हे भाग्य, संकट येतील येऊ द्या, दुःख येतील येऊ द्या, चांगलं झालं तर होऊ द्या, वाईट झालं तर होऊ द्या, परंतु एक दिलेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. म्हणून प्रेमाने काय करायचं आहे, देवाचं चिंतन करायचं. पुंडलिक